सद्गुरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची भव्य दिवाळी धमाका ऑफर। आपल्या स्वप्नातील बंगला खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट, सर्व रूम्सना पीओपी सीलिंग अगदी मोफत मिळवा। 2 BHK आणि 3 BHK लक्झरियस रो बंगले उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क सद्गुरुनगर, फुलेवाडी, बालिंगा मेन रोड, फुलेवाडी, कोल्हापूर 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66। सभासदांची भूमिका सातत्याने राहते की बाबा त्या व्यक्तीबरोबर आपण सर्वजण प्रामाणिक त्या ठिकाणी राहिले पाहिजे। भोजनसारखा प्रकल्प सुद्धा जवळपास 100-100 कोटीच्या घरामध्ये असणारा प्रकल्प सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या उभाही केला। निश्चितपणे भविष्यामध्ये सुद्धा बिद्रीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर शेतकऱ्यांना कसा देता येईल त्यासाठी सुद्धा आमचा सगळ्यांचा यामध्ये प्रयत्न निश्चितपणे राहणार। यामध्ये काही कुठली शंका असायचं काही कारण नाही। दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याची निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे। विरोधक आणि सत्ताधारी आपापले मुद्दे मांडत सभासदांच्या पर्यंत पोहोचत आहेत। आता कौल कुणाला मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहेत, परंतु सत्ताधाऱ्यांची भूमिका काय आहे, विरोधकांच्या प्रश्नावरती कशा पद्धतीनं त्यांची प्रतिउत्तरं आहेत, हे सगळी गोष्ट जाणून घेऊन तुमच्या मनातले प्रश्न अर्थात सभासदांनो तुमच्या मनातल्या प्रश्नांची उकल करण्याचा हा छोटासा प्रयत्न आज आपण बिद्रीचं रणांगण या कार्यक्रमामध्ये करत आहोत। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थातच श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे पॅनल प्रमुख राहुल देसाई आहेत। आपण त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टींवरती विश्लेषण करू, चर्चा करू। आणि राहुल देसाईंची ओळख म्हणजे ते सडेतोड, मनामध्ये काही हातचं न राखून ठेवता बोलणारा व्यक्ती म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। तर चला आपण या बिद्रीच्या रणसंग्रामाविषयी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। राहुलजी नमस्कार। बिद्रीचा आता प्रचार हा आता शिगेला पोहोचलेला आहे। मतदारांच्या पर्यंत तुम्ही जात आहात, पण कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांच्या दारापर्यंत जात आहात? कोणते प्रश्न, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही त्यांच्याशी बोलत आहात? नुकतीच आता आपल्याला कल्पना आहे, बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू झालेली आहे। गेले 4-6 महिने ह्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व सभासद आणि सर्वच लोकांच्या मनामध्ये एक उत्कंठता होती। पॅनल होत असताना, पॅनलची रचना होत असताना कोण कशी होईल, कोण कोणावर जाईल ह्या संदर्भातले सुद्धा अनेक शंका, कुशंका, प्रश्न ह्या सर्वच सभासदांच्या मनामध्ये निश्चितपणे असणं स्वाभाविक आहे आणि ते होते। पण या पॅनलची एक अर्थी रचना झाली, आणखीन प्रत्यक्षात ह्या सगळ्या निवडणुकीला सुरुवात झाली। जवळपास 55,000 ते 56,000 पात्र सभासदांच्या मधून ही निवडणूक होणार आहे। ह्यातूनच 25 संचालक निवडले जाणार आहेत। आणि आपल्या गेल्या वेळच्या भूमिकेमध्ये आपण जर काय बघितलं तर चाललेल्या ह्या एकंदरीत 10 वर्षाचा त्याच्या मागे राहते, पण एक 10 वर्षापूर्वीपासून जर का आपण बिद्री सहकारी साखर कारखान्याची जर काय परिस्थिती पाहिली तर अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी KP साहेब चेअरमन असल्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तो कारखाना सुस्थितीत ठेवणं, त्याला प्रगतीपथावर नेणं, सभासदांचं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हित त्या निमित्तानं जपणं, त्यांच्या मालाला भाव देणं, अशा पद्धतीची भूमिका घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी त्या संस्थेचं संरक्षण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही सर्व मंडळी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत। तुम्ही उल्लेख केलात KP पाटलांच्या कारभाराचा। सभासदांच्या मनामध्ये किंवा विरोधकांच्याकडून सुद्धा प्रश्न विचारले जातात की नेहमी KPच का लागतात बिद्रीसाठी? एक विश्वास त्याने सभासदांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे, कारण की सहकारी संस्था ही शेतकऱ्यांची, ऊस उत्पादकांची संस्था असेल। म्हणजे आपण बघतो ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात। दूध संस्था असेल, सेवा संस्था असेल, आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये एक काळ पतसंस्थेचं सुद्धा मोठं जाळं या निमित्ताने निर्माण होतं। आणि ह्या सगळ्या सभासदांचं हित जपण्याच्या दृष्टीने, सभासदांना त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांचा विश्वास जपला पाहिजे, अशाच ठिकाणी सभासदांची भूमिका सातत्याने राहते की बाबा त्या व्यक्तीबरोबर आपण सर्वजण प्रामाणिक त्या ठिकाणी राहिले पाहिजे। ही आणि भूमिका असणंही काही चुकीचं नाही। निश्चितपणे ज्या ठिकाणी सभासदांना आपलं हित जपणारा माणूस देतो त्या ठिकाणी थोडीशी एक स्वाभाविक त्यांची भावना असते की मग त्याच भूमिकेतनं बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये KP साहेबांना पसंती ह्या सभासदांनी दिलेली आहे। तुम्ही भूमिका हा शब्द मांडलात। आता सध्याच्या भूमिका जर बघितल्यात, विशेषतः काही जण नेते मंडळी एकाच पक्षात कार्यरत राहतात, विचारधारा वेगवेगळी राहते, परंतु निवडणुकीच्या निमित्तानं एखाद्या पॅनलमध्ये यावं लागतं, एक भूमिका घेऊन पुढे जावं लागतं। याचा परिणाम स्थानिक राजकारणावरती होतो
आणि त्याचबरोबर कार्यकर्ते देखील संभ्रमावस्थेमध्ये जातात. काहीसं असंच चित्र, असाच गोंधळ, अशीच एक संदिग्ध अवस्था पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? नाही, निश्चित आपण म्हणता ते काही अंशी बरोबरी आहे. कारण का कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संदिग्धता जरी असली तरी ही एका सहकारी संस्थेची निवडणूक आहे. या बिद्रीच्या सहकारी संस्था या कारखान्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी राहिलेला आहे. तर त्यावेळेला आदरणीय चंद्रकांत दादा, राजेसाहेब, मुन्नासाहेब या सगळ्यांनीच त्यावेळी पाठिंबा देऊन आम्ही सर्वजण मंडळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय माजी आमदार बजरंग अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला. गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कार्यकाळ आपण सर्वांनी जवळून पाहिलेला आहे. पण ही स्थानिकची आणि सहकारी संस्थेची निवडणूक आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा ह्याचा त्या ठिकाणी सहभाग किंवा म्हणजे सहभाग म्हणण्यापेक्षा पक्ष लेवलवरची ही निवडणूक आहे असं मी या निमित्तानं मानतो आहे. कारण का स्थानिकच्या आघाड्या, स्थानिकचे विषय घेऊन ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागतं. लोकसभा, विधानसभा ह्या निवडणुका एका पक्षीय लेवलवरती त्या ठिकाणी घेतल्या जातात. पण बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या ह्या संदर्भात थोडंसं लोकांचाही विचार या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा कारभार चालू आहे. बिद्री सहकारी साखर कारखाना हा निश्चितपणे प्रगतीपथावरती आहे. आपल्याला माहिती असेल दराच्या बाबतीतसुद्धा या कारखान्याची सुरुवातीला सगळ्याच म्हणजे दराच्या बाबतीतसुद्धा हा कारखाना पुढं आहे, हे प्रशासन पुढं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे प्रकल्पही आता सभासदांच्या हितासाठी. मग कोजनसारखा प्रकल्पसुद्धा जवळपास 100-125 कोटीच्या घरामध्ये असणारा प्रकल्पसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या उभाही केला, तो चालवला आहे. आणि त्या निमित्तानं त्या प्रकल्पाच्या माध्यमातूनसुद्धा ह्या कारखान्याला आर्थिक सक्षमता येण्याच्या दृष्टीनं मदत झाली, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे असे प्रकल्प आणखीन भविष्यामध्ये सुद्धा हाती घेतलेले आहे. 60,000 KLPDचा इथेनॉलचा प्रकल्प असेल, ज्याच्या माध्यमातून सुद्धा आता इथेनॉलला चालना आपण केंद्र शासनाने याच्या माध्यमातून सुद्धा मिळायला लागले. असे वेगवेगळे प्रकल्प घ्यायचे आणि ह्या कारखान्याला आणि कारखान्याच्या बरोबर सभासदांनी उत्पादक शेतकऱ्यांच्या ह्यालासुद्धा न्याय द्यायची भूमिका ह्या ठिकाणी घेतलेली असल्यामुळं निश्चितपणे सर्व राजकीय पक्षाचे विषय थोडेसे बाजूला ठेवून स्थानिक पातळीवरती असणाऱ्या आघाड्या निर्माण ह्या ठिकाणी झालेल्या आहे. त्यामुळे जो काय मनामध्ये संभ्रम हा पूर्वी होता लोकांच्या की कोण कोणाबरोबर जाणार आहे, कुठल्या पक्षाचा उमेदवार कोणाबरोबर जाणार आहे, पण आजच्या स्थितीमध्ये ही परिस्थिती आता राहिलेली नाही. ही स्थानिक आघाडी हे असल्यामुळे स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे हा सध्याचा प्रचार सुरू आहे. नेमकंपणाने या सगळ्या गोष्टी तुम्ही स्पष्ट केल्या. एक मनामध्ये राहून राहून एक 2-3 प्रश्न येतात. त्यातला एक पहिला प्रश्न म्हणजे ऊसाच्या दराच्या बाबतीमध्ये अजूनही लोकांना नेमकं कळत नाही की काय दर आहे आणि कशा पद्धतीने ते पुढे जाणार आहे. दुसरा एक प्रश्न याच निमित्तानं की सभासदांचा म्हणजे बिद्री कार्यक्षेत्रामध्ये असणारा जो ऊस आहे तो सगळाच ऊस सभासदांचा कारखान्याला जात नाही, तो कार्यक्षेत्राच्या बाहेर जातो. या 2 गोष्टींकडे कसं बघता तुम्ही? दराच्या बाबतीत निश्चितपणे बिद्री सातत्यानं अव्वल राहिलेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये अव्वल दर देण्याची सुरुवात ह्या बिद्रीपासूनच होते असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. आणि निश्चितपणे दराच्या बाबतीतसुद्धा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की दराच्या बाबतीतलं सुद्धा समाधानकारक चित्र आज सभासदांच्या माध्यमातून दिलं पाहिजे, म्हणजे दिसून येते. पण भविष्यातसुद्धा दर वाढला पाहिजे, त्यांच्या मालाला जास्त त्या ठिकाणी दर मिळाला पाहिजे, ही भूमिका सर्व शेतकऱ्यांच्यातून असेल, सर्व नेते मंडळींच्यातून सातत्यानं राहिलेली आहे. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये सुद्धा बिद्रीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर शेतकऱ्यांना कसा देता येईल ह्यासाठी सुद्धा आमचा सगळ्यांचा यामध्ये प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे. त्याच्यामध्ये काय कुठली शंका असायचं काय कारण नाही. बिद्रीच्या ऊसाच्या दराच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं बरोबर. आणखी एक प्रश्न की तुम्ही जसं सभासदांना भेटत आहात, कार्यक्षेत्राच्या बाहेर ऊस जातो, तर याच्यामध्ये किती तथ्य आहे? नाही, एक बिद्रीचं कार्यक्षेत्र हे जवळपास 3.5-4 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे. तर भुदरगड आहे, राधानगरी आहे, करवीर आहे, त्याचबरोबर कागलचाही याच्यामध्ये भाग आहे. आणि पूर्वीची त्याची क्रशिंगची जी क्षमता होती कारखान्याची ती 4,500-5 हजारच्या पट्टीमध्ये क्रशिंग त्यावेळी व्हायचं. त्यामुळे ह्या सगळ्या एकंदरीत भागातला ऊस त्या ठिकाणी क्रशिंग होत नव्हता. पण त्याच्यामध्ये सुद्धा हे क्रशिंग कॅपॅसिटी वाढवण्याची म्हणजे वाढवलेलं आहे. आणि आता भविष्यामध्ये सुद्धा जवळपास 8,500-8,500 हजारच्या अबाव क्रशिंग त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाणार आहे. त्याच्यामुळे जी काही हा जो प्रश्न आहे बिद्री कार्यक्षेत्रातला काही अंशी जाणारा ऊस जो आहे बाहेर तो सुद्धा ह्या निमित्ताने ह्या ठिकाणी क्रशिंग केलं जाईल. म्हणजे हा निश्चितपणे प्रश्न भविष्यामध्ये मार्गी लागेल. ही सगळी आता पॅनलची जर बांधणी बघितली तर एका बाजूला काही आपल्याला अनुभवी संचालक किंवा सभासद दिसत आहेत, उमेदवार दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला तरुणांना सुद्धा वाव दिला गेलेला आहे.
तुम्ही या पॅनलकडे बघत असताना कशा पद्धतीने हे पॅनलची रचना करताना तुमच्या चर्चा झाल्या, कशा पद्धतीने आपण लोकांच्या सामोरं जावं, या पॅनलची बांधणीच्या मागे काय हेतू होता? निश्चितपणे बिद्रीचं आत्ता जे काय आमचं महालक्ष्मी विकास शेतकरी विकास आघाडी पॅनल झालेलं आहे, हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तिची रचना या ठिकाणी झालेली आहे. ही ह्या मी जसं आपल्याला म्हटलं, बुदरगड असेल, राधानगरी असेल, करवीर असेल, आणखीन कागलमधले 2 गट असतील, ह्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्या ठिकाणी ह्या सहकारी संस्थेची ज्यांना थोडीशी अभ्यास असणारी व्यक्तिमत्वसुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. KP पाटील साहेबांसारखे गेले 20 वर्षे ह्या कारखान्याचं जेणे अध्यक्षपद भूषवलं, ते तर जबाबदार व्यक्ती ह्या ठिकाणी म्हणजे आहेतच, पण त्यांच्याबरोबर सुद्धा अनेक असे संचालक ह्याच्यामध्ये आहेत की ज्यांनी ह्या कारखान्याची जडणघडण अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कारखान्याच्या उभारणीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य ते सगळ्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्यासारखी सुद्धा नवीन मंडळी, आम्ही जरी त्याच्यामध्ये नवीन असलो तरी ह्या अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी काही आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेले सातत्यानं राहिलेलो आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रत्येक घटकाचे, प्रत्येक पक्षाचे थोडे अंशिक असणार त्या ठिकाणी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ही जी काय रचना एकंदरीत झालेली आहे, ही भौगोलिकदृष्ट्या जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका घेतली आहे, प्रत्येक विभागाला न्याय द्यायची भूमिका घेतलेली आहे. आणि जे काय उमेदवार आहेत ते निश्चितपणे सहकार क्षेत्रातली जाण असणार आहेत, सभासदांच्या हिताचं काम करण्यासाठी सदैव तत्पर असणारी ही सगळी मंडळी असल्यामुळं हे पॅनल अत्यंत सक्षमपणे या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला माहीत असेल, या ठिकाणी मुश्रीफ साहेब, बंटी साहेब, त्याचबरोबर आदरणीय बजरंगांना देसाई, आदरणीय ह्या कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरराव जाधव सरकार असतील, संजय बाबा घाडगे असतील, अरुणरावजी डोंगरे साहेब असतील, ही सगळीच मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये या पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि त्याच्यामुळे हे पॅनल सक्षम झालेलंच आहे आणि सभासदांच्या इच्छेने, सभासदांच्या पसंतीचं हे पॅनल झालेलं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सभासदांच्या पसंतीचं हे पॅनल झालं, परंतु हे पॅनलची बांधणी करत असताना काही जण नाराजसुद्धा झालेत. त्या नाराजी दूर करण्याचा काही प्रयत्न झाला का, किंवा काय त्याच्या मागं आहे? नाही, निश्चितपणे राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला आपल्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाटत असते की आपलाही सहभाग प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी असावा आणि ते चुकीचंही नाही. हे खरं वास्तविक एक जिवंतपणाचं लक्षण आहे म्हटलं तरी काय चुकीचं आणि वावगं होणार नाही. खरं वास्तविक या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनीच आपली इच्छा व्यक्त केली. शेकडो लोकांनी या ठिकाणी अर्ज भरले होते. पण ह्या बिद्रीच्या एकंदरीत कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्वच लोकांना ज्यांनी माघार घेतली ते सर्वच मंडळी हे आम्ही विनंती केली. आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या ठिकाणी पॅनलची रचना होत असताना आपण फक्त 25 लोकांनाच उमेदवारी देऊ शकत होतो आणि ती देत असताना आमच्या सगळ्याच प्रमुखांची नेते मंडळींची खरं तर तारेवरची कसरत त्या ठिकाणी होती. पण हे सगळे होत असताना सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बिद्री सहकारी साखर कारखाना हा चांगला चालला पाहिजे, शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे, ह्या भूमिकेतनं ह्या सगळ्याच मंडळींनी आम्हाला माघार घेऊन त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि तेही सगळी मंडळी प्रत्यक्षरित्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरून काम करायला आहे. बहुतांशी सगळ्यांचीच नाराजी या ठिकाणी निघालेली आहे. नाराजी ही एका स्टेजपर्यंत होती, पण ती नाराजी त्यांनी झटकून घेऊन परत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती सक्रिय झालेली आहेत. या सगळ्या आणि ह्या निमित्तानं मी त्यांचंही सर्वांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, कारण का ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी सगळ्यांना आम्हाला माघार घेऊन या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. तुमची भूमिका, तुमचे मुद्दे, प्रचारातल्या गोष्टी ह्या सभासदांच्यापर्यंत तुम्ही घेऊन जातात. ग्राउंडवरती तुम्ही आहात, तुम्ही एका विशिष्ट पक्षाचे नेते, मगाशी त्याचा तुम्ही उल्लेख केला. परंतु ही भूमिका घेऊन जात असताना ज्यांच्यासाठी ही निवडणूक आपण लढवत आहात, ज्या सभासदांसाठी निवडत आहात, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया ऐकायला मिळतात? कशा पद्धतींचा त्यांचा प्रतिसाद तुम्हाला या पॅनलला आणि विशेषतः आपल्याला मिळत आहे? निश्चितपणे एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्या पॅनलला मिळालेला आहे. काल आमचा आता वाघापूर येथे या पॅनलचा शुभारंभही झाला. म्हणजे हजारो लोक, म्हणजे अगदी 10,000च्या पटीत सर्व लोक त्या ठिकाणी अत्यंत उत्साहानं आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभाग त्यांनी नोंदवला. ही एक लोकांच्या मनामधूनच माणसांच्यातून, सभासदांच्यातून जे गोठाव झालेला आहे की बिद्रीचं हे जे काय एकंदरीत चाललेलं राजकारण आपण पाहतोय, ह्या सगळ्या भूमिकेमध्ये ह्या महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या पाठीमागं आपण सर्वांना राहायचं, ह्या भूमिकेतनं ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली होती. अत्यंत उत्साहाचं वातावरण, सगळ्यांच्याच मनामध्ये ही सगळी प्रतिक्रिया आम्ही काल ऐकली किंवा आम्ही आज आता प्रत्येक गावामध्ये जातो आहे. आजही आमचा दौरा या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक सभासदाबद्दल त्या स्थानिकच्या लोकांच्याबरोबर भेटण्याची आमची भूमिका सुरू आहे. निश्चितपणे एक समाधान त्यांच्या सगळ्यांच्या मनामधून व्यक्त होतं आहे की हा कारखाना या निमित्तानं का असेना पण KP साहेबांच्या आणि या सगळ्या प्रशासनाकडे राहावा अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये दिसून येते. एक वेगळा थोडासा प्रश्न आहे राहुलजी, की निवडणूक जरी कारखान्याची असली
तरी त्या माध्यमातून भविष्यातल्या राजकारणाची काही बांधणी चालू आहे का? नाही, निश्चित मी जसं आपल्याला मगाशी म्हटलं की ही सहकारी क्षेत्रातली आणि सहकारी संस्थेची निवडणूक आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पक्षीय हस्तक्षेप असण्याचं काय किंवा म्हणजे संदर्भ असण्याचं काय मला वाटते व्यक्तिगत कारण असं नाही. कारण की वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळ्या पक्षामध्ये आज ह्या ठिकाणी पॅनेलमध्ये माणसं आपल्याला दिसत आहेत. आपण ते सगळं जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्यातनं कुठली पुढची हे होण्यापेक्षा आज ही संस्था शेतकऱ्यांची आहे, ऊस उत्पादकांची आहे. ही संस्था आम्हाला असं वाटते की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या संस्थेमध्ये आज महालक्ष्मी विकास आघाडीकडे ही संस्था राहावी, ही कारखाना हा राहावा आणि त्याच्यामधून लोकांचं हित जपलं जाईल, ही एकमेव भूमिका माझी ह्या ठिकाणी राहिलेली असल्यामुळे मी ह्या पॅनेलबरोबर आहे. त्यामुळे कुठलाही पुढचा राजकीय त्याच्यामधला काय संदर्भ असण्याचं काय आज कारण नाही. निवडणुकीला आता प्रत्यक्ष सामोरे जाण्यासाठी अगदी कमी दिवस उरले, त्याच्यानंतर निकाल लागेल. निकालाच्या दिवशी निकाल कशा पद्धतीचा असेल, किती विरुद्ध काय असेल? नाही, यामध्ये मला काही वाटत नाही. ह्यामध्ये सर्वच्या सर्व पॅनेल महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे सर्वच्या सर्व 25च्या 25 उमेदवार निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहेत, ही खात्री मला निश्चितपणे आज आम्ही फिरत असताना, लोकांच्या मध्ये जात असताना, सभासदांच्या मध्ये जात असताना ही त्यांच्याकडूनच येते. त्यामुळे मलाही कुठल्याही पद्धतीची मनामध्ये शंका नाही. हे पॅनेल संपूर्ण अगदी पॅनल टू पॅनल या ठिकाणी निवडून येईल अशी खात्री आहे. शेवटी सभासदांना काय तुम्ही आवाहन कराल या निमित्तानं? सभासदांनीच आता गेल्या या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं सभासदांचं आणि कारखानाचं कामकाज आपण पाहिलेलं आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे एक अपेक्षा लोकांची असते की ज्या संस्थेकडे आपण आपला ऊस देतो आहे, ज्या कारखान्यामध्ये आपला ऊस घालतो आहे, त्या ठिकाणी आपल्या घामाचं मोल आपल्याला मिळालं पाहिजे, आपल्या सगळ्या हिताचं रक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका निश्चितपणे या ठिकाणी, त्याच्या पलीकडे फार काय त्यांचे हे नसते की बाबा आपल्या मालाला, उत्पादित मालाला त्या ठिकाणी काय वर्षभर राबायचं, शेतात घाम घालायचं आणि त्यांनी हे पीक आपलं पिकवायचं आणि कारखान्याला पाठवायचं. पण त्यातनं सुद्धा आपल्याला जो काय मोबदला मिळणार आहे, तो मोबदला निश्चितपणे चांगला मिळाला पाहिजे, आपल्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांची निश्चितपणे असते. आणि त्याचबरोबर माझंही आव्हान त्यांना राहील की गेल्या 5 वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीने ह्या कारखान्याच्या प्रशासनानं काम केलेलं आहे ते सर्वश्रुत आहे. लोकांच्या मनामध्ये सुद्धा ह्याबद्दलचं समाधान आहे. त्या भूमिकेतनं सर्व सभासदांना माझं निश्चितपणे आव्हान राहील की जे काय बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महालक्ष्मी विकास आघाडीचं पॅनेल आम्ही सर्वांनी आपल्यासमोर उभा केलेला आहे, त्या पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण त्यांच्या चिन्ह, जे विमान चिन्ह आहे, त्या विमान चिन्हासमोर शिक्का मारून सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं आणि शेतकऱ्यांच्या आणि ह्या सर्व सभासदांच्या हिताच्या दृष्टीचा आपण निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची मी भावना, एक आव्हान आपल्या सर्वांना करतो, म्हणजे निश्चितपणे या निमित्तानं करतो. तर खरं म्हणजे बिदरीच्या कारखान्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडले. स्थानिक राजकारणावरती काही परिणाम होणार का, त्यांनी त्याबद्दलची आपली भूमिका मांडली. भविष्याच्या राजकारणाची काही बांधणी आहे का, तर पक्ष वेगळा राहतो आणि सहकार वेगळा राहतो, याच्यामध्ये सहकार मात्र जपला पाहिजे, तो टिकला पाहिजे, या पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. लोकांच्या मध्ये फिरत असताना लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरून मी खात्रीनं सांगतो की 25 पैकी 25 जागा निवडून येतील, हे त्यांचं मत आहे. पण या सगळ्या गोष्टींना प्रत्यक्षात बघण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी आहे. राजकारणाची कूस कशा पद्धतीनं बदलत जाईल, ज्यांच्यासाठी या कारखान्यांच्या निवडणुका आहेत त्या सभासदांच्या मनामध्ये नेमकी काय चलबिचल आहे किंवा त्यांचा कौल काय आहे, हे बघण्यासाठी अजून थोड्या दिवसांचा कालावधी जावा लागेल. पण तुर्तास श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे पॅनलचे जे प्रमुख आहेत ते राहुल देसाई आपल्याबरोबर होते. त्यांनी आपली भूमिका सडेतोड रीतीने या निमित्तानं मांडली. राहुलजी, ज्यावेळेस पुन्हा भेटू त्यावेळेस याच बिदरीच्या अनुषंगानं आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीनं चर्चा करू. आपण मुलाखतीसाठी वेळ दिला, मी आपल्या मनापासून आभार मानतो.